पुढच्या 16 ते 17 दिवसासाठी मी जात आहे माझ्या मित्राच्या घरी, जे की जळगावमध्ये आहे. कारण माझे फर्स्ट इयरचे सेकंड सेमिस्टरचे एक्झाम्स आहे आणि त्याच्यासाठी माझी इकडे पॅकिंग चालू होती आणि पॅकिंग कशी केली पाहिजे इकडे माझी आई गाईड करत होते. मी तुम्हाला लोकांना आता सांगून ठेवतो की पुढचे 2 आठवड्याचे मिनी ब्लॉग जळगावचे असणार आहे. त्याच्यामध्ये घरातील राहणारी माणसं, मिनी ब्लॉग मध्ये येणारी माणसं, माझं राहणं, खाणं, पिणं, उठणं, बसणं आणि टायमिंग सुद्धा, इव्हन माझी भाषा पण चेंज असेल. आणि ऑफकोर्स त्या मिनी ब्लॉग मध्ये तुमची वैष्णवी ताई म्हणजे माझ्या मॅडम नसणार आहे. जाताना आपल्या मुंबईच्या खिडकीचा सनसेटचा व्ह्यू बघितला, तुम्हाला पण दाखवला, आईनं बनवलेली खिचडी आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या. जाताना तुम्हाला आउटफिट चेक पण दिला. जळगावला जायच्या आधी आपल्याला अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलला जायचं होतं. घरातून बॅग घेऊन आपण डायरेक्ट पोहोचलो होतो अंधेरीच्या मेट्रो स्टेशनला. मी वैष्णवी मॅडमला फोन करून बोलवलं होतं कारण मला त्यांची थोडीशी हेल्प पाहिजे होती, त्याच्यामुळे त्या पण जॉबवरून आल्या होत्या. मला वाटतं आपल्या मॅडमनी सकाळी जिम नव्हती केली, पण त्यांचा आत्मविश्वास आला ना, दाद दिली पाहिजे. आता मॅडमच्या मनामध्ये गुदगुला चालू झाला होता कारण त्यांना वाटलं होतं वैभव मला मॉलला घेऊन चालला, त्याच्यामुळे मला पण काही ना काही घेऊन देईल, पण हा त्यांचा भ्रम होता. माझ्या मित्राची बहीण म्हणजे माझी पण बहीण, 2-4 दिवसाखाली तिचा बर्थडे झाला. बर्थडेला मी नव्हतो, त्याच्यासाठी तिला काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं आणि त्यामुळे तिला हेल्पसाठी बोलवलं होतं. पण मॉलला गेल्यावर तिने स्वतःसाठी शॉपिंग चालू केली, पण नंतर कसं तरी मी मॅडमला लाडीगोडी लावली आणि तिची शॉपिंग कॅन्सल केली. आणि नंतर दोघांनी मिळून माझ्या मित्राच्या बहिणीसाठी एक सुंदर असा ड्रेस आणि चप्पल फायनल केला. आणि नंतर मॅडमला घेऊन गेलो भांड्याच्या सेक्शन मध्ये, कारण आपल्या इंडक्शनला सपोर्ट करणारी पॅन, कढई आणि कुकर घ्यायचा होता. आता आपली सगळी शॉपिंग झाली होती, पण बिलिंग काउंटरला खूप मोठी लाईन होती, त्याच्यामुळे दिगीनं कपड्याचं वेगळीकडे बिल केलं आणि मी भांड्याचं बिल करायला गेलो. बिलिंग झाल्यानंतर मॉलमध्येच आपण सुटकेस ओपन केली, बहिणीसाठी घेतलेला ड्रेस सुटकेस मध्ये पॅक केला आणि भांडे पण एका पिशवीमध्ये टाकून पिशवी दीदीकडे दिली. आम्ही लोकांनी कुकर कॅन्सल केला कारण जो कुकर आम्हाला पाहिजे होता तो तिकडे अवेलेबल नव्हता. आता इकडून मी दीदी सोबत घरी न जाता थेट जळगावला जाणार आहे आणि उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये आपण जळगावमध्येच भेटणार आहोत आणि ते सगळे मिनी ब्लॉग जाम इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटी मी दीला बाय केलं, ती घरी निघून गेली. आजसाठी एवढंच, उद्या भेटूया थेट जळगावमध्ये.